नमस्कार. 3 मार्च 2026 वार मंगळवार. खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसतोय. याचं वेध चालू होते सकाळी सूर्योदयापासून. घरात जर कोणी वयस्कर, आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्री असेल, बाल यांनी सकाळी 11 पासून वेध पाळायचा आहे आणि या वेध काळामध्ये जेवण करायचं नाही. वेध चालू झाला, आंघोळ करायचं, देवपूजा, श्राद्ध, जप, पाणी प्यायचं आणि झोप घ्यायचं आणि वॉशरूमला जायचं असेल तर वॉशरूमला जाऊ शकता. हे वेळ काळामध्ये चालतं आहे. आणि ग्रहण स्पर्श याचा टायमिंग आहे दुपारी 3:20. ग्रहण पर्वकाल याचा टायमिंग सूर्यास्त म्हणलेला आहे. याचा टायमिंग दिलेला नाही. सूर्यास्तापासून 6:48 संध्याकाळी 6:48 ग्रहण पर्वकाल आहे. याच्यामध्ये पाणी प्यायचं नाही. या टायमिंगमध्ये पाणी प्यायचं नाही, झोप घ्यायचं नाही आणि वॉशरूमला वगैरे जायचं नाही. आपलं जन्मराशी, या राशींना या ग्रहणाचं फळ काय मिळतं आहे ते सांगतो. मिथुन, तुळा, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फळ मिळतं आहे असं सांगितलेलं आहे. आणि मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना मिश्र फळ मिळते. आणि वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फळ मिळते. ज्या राशीला अनिष्ट फळ मिळते त्या राशीचे लोक ग्रहण बघायचं नाही आणि जप, दान वगैरे करायचं तुम्ही. बघा, अजून एकदा सांगतो अनिष्ट फळ मिळणारे राशीचे नाव: वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशीला अनिष्ट फळ मिळते. धन्यवाद.